मँगो आईस्क्रीम बनवलं तेही घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये. समोर बघून तुम्हाला असं वाटलं असेल की हे अमूलचं मँगो आईस्क्रीम आहे, पण नाही, घरच्या उपलब्ध साहित्यात हे बनवलं होतं. गॅसवरती पातेल्यामध्ये 1 ग्लास दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये पोहे खाण्याचा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला, 5 मिनिटं शिजवून घेतलं. दूध थंड होते तोपर्यंत जी केकसाठी आपण गोड असणारी व्हिप वापरतो ना, ती 1 वाटी घेतली होती आणि मस्त सॉफ्ट पीक येईपर्यंत ही व्हिप बीट करून घ्यायची. केकला आपल्याला थोडी हार्ड लागते तशी बीट करायची नाही. आता ही बीट केलेल्या क्रीममध्ये थोडंसं कंडेन्स मिल्क टाकते. कशासाठी? तर आपण जे दूध शिजवून घेतले ना, त्याच्यामध्ये साखर ॲड केली नव्हती म्हणून. आणि त्यानंतर याच्यामध्ये मँगो इमल्शनचे 10 थेंब टाकून घेतले आणि छान बीट करून घेतलं आणि गॅसवरती शिजवलेलं हे दूध ॲड केलं. तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर गॅसवरती ज्यावेळेस आपण दूध शिजवतो ना, त्यावेळेसच त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून शिजवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये ना, जे माझ्याकडे ड्रायफ्रूट होते ते टाकले आणि मस्त मिक्स केलं आणि हा अमूलचा एअरटाईट कंटेनर होता आईस्क्रीमचा, त्याच्यामध्ये ह्या आईस्क्रीमचं सगळं बॅटर टाकलं आणि नंतर एकदा 2 ते 3 थेंब याच्यामध्ये इमल्शनचे टाकले, स्प्रेड केले आणि ड्रायफ्रूट टाकले. अशा पद्धतीनं केलं ना, अगदी विकतच्या सारखं मस्त आईस्क्रीम तयार होतं आणि मुलंही आवडीनं खातात. 8 तास सेट केल्यानंतर तुम्ही समोर बघा, कसलं स्मूथ आणि सिल्की या आईस्क्रीमला टेक्स्चर आले. तुम्ही विकतचं आईस्क्रीम खायचं विसराल, अशा पद्धतीचं हे घरच्या घरी उपलब्ध साहित्यामध्ये आईस्क्रीम होतं. 1 वाटी व्हिप क्रीम आणि 1 ग्लास दुधामध्ये 6 माणसं खातील एवढ्या क्वांटिटीमध्ये हे आईस्क्रीम तयार होतं. तर कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.